नमस्कार मंडळी. आज आम्ही आलोय. कुठे आलो पल्लवी आपण आज? बेल्जियम. बेल्जियम वॅफलला. आमची खूप दिवसाची इच्छा होती. बेल्जियन वॅफल खायचंय आम्हाला. म्हणजे ते किती दिवसात कधीपासून चाललंय का? लास्ट 2-3 व्लॉग पासून चाललंय आमचं. 2-3 विलक म्हणजे घरी गेलो त्याच्यावरती जाऊन आलो. त्याच्यावर जाऊन आलो आम्ही आणि व्यापरडे चालू होते हां, त्याच्यात त्याचा आम्हाला कधी फरक नाही पडत. आम्हाला जेव्हा जायचं तेव्हा आम्ही जातो. आम्ही टीव्ही वगैरे बघून नाही जात. पण असं आहे आज येणं झालंय आणि तिथे गर्दी दिसतीये. बाई गं करते तर कले घाल. मी असं कधी कुठं मी कधी असतं कलई का? घातली. 1 मिनिट, असं कुठं 1 मिनिट. असतं माझी का चुकी नाही, माझी मित्रांनो? चुकी नाही. सगळ्या गोष्टी टू मला टाइम्स हँडल करायला झालं, लागतात. टू त्याला बॅटरी टाइम्स नव्हती. मी बॅटरी चार्जिंग लावलेली कॅमेऱ्याची. कॅमेरा सोबत आहे आणि मेमरी कार्ड घरी. बरं सगळं आवरून यायचं ना. मग लक्षात एवढं नाही राहत. फक्त तेवढंच काम राहतं. मला किती काम राहतं. माझं स्वतःच आवरायचं, घरातलं आवरायचं, नीटचं आवरायचं. नीलचं कोणी आवडलं? नीलचं ते आवरलं पण स्वेटर, टोपी हे कोणी पण घातलं? आवरलं. मी स्वेटरची घातलं. चेन कोणी लावली? फक्त ते लावलं. काहीच नाही झालंय. कॅमेरा घेतला आणि त्याचं मेमरी कार्ड घरी राहिली. एकदा पाहू ना, एकदा नाही झालं. तुम्ही तू घे ना, सूत्र घे आता. एवढा मला विश्राम प्रॉब्लेम नाहीये. तू घे. तू कर. विश्रामपणा नसा माणसाचा. एक आहे ना, मी ना हे बघ पल्लवी, आता काय लोन घेतो. लोनवर आहे ना 50 मेमरी कार्ड घेतो. 50 ठिकाणी ठेवतो. खाली नको जाऊ दे. असं आहे गाईज. काय सांगायचंय, आयुष्य लय सुंदर काय आहे. सांगायचंय तुम्हाला माझा विश्वास आहे की नाही? बस संपला विषय. लयच गरमी जायचं द्यायची काम नाही करत आहे. खाली बसायला जागा नाही. खाली मग बाहेर बसावं लागेल मग. आवाज दिले 15 मिनिटं म्हणतात. कोणता 2 घेतलेत. आले सरप्राईज. तर आम्ही आलोय बेल्जियन वॅफलला. पण आमचं हे रेग्युलर नाही, म्हणजे रेग्युलर इथंच येतो जेव्हा वॉफल खायचं असतं. पण ना वॉफल मध्ये काय असतं माहिती का? हॅलो. वॉफल मध्ये काय असतं माहिती का पल्लवी? काय असतं माहिती का वॉफल मध्ये? फुल शुगर, जी मी अवॉइड करतो. मी एकदम हेल्थ कॉन्शियस. एकच सांगायचं होतं नाही 2 सांगितले. नाही एक सांगितलं असतं मी खाल्लं तुम्ही ना खाऊ. आजच माझ्या भावाने मला लेक्चर दिले मध्ये माहिती का, की तू व्यायाम कर आणि डाएट वर जास्त फोकस कर. त्यामुळे मी इथं आलो. म्हणजे दादा बघताय. दादा बघताय नाही. दादा म्हणतोय की त्याला म्हटलं त्याचं पोट कमी झालं, तर त्याने मला ऍडवाइस दिली. त्याने काय केलं? काय? तर असं आहे. तेच ज्ञान सगळ्यांचं असतं, जे सगळ्यांनाच माहित असतं. 80-20, 80% डाएट, 20% व्यायाम. त्याचं म्हणणं असं की 20-20-20 समज 5 दिवस व्यायाम केला आणि 1 दिवस खूप सारं काहीतरी कॅलरीज खाल्ल्या, त्यावेळेस सगळं वाया. आणि माझा मित्र शुभम आहे. तुम्हाला मदत पण करत नाही या जर्नीमध्ये. बायको तर नाहीच करत. मी रोज म्हणते जिमला जात नाही. नाही तुम्हीच सांगा. मी झोपतो 1 वाजता, उठायचं मी किती वाजता आणि मी जिमला किती कोण एवढं वाजता? उशिरा झोपवलं? बोललो ना, मग माझं तोंड दिसल, तोंड. जाऊ दे ना. जरा काहीतरी असं प्रेमाने बोलला ना. मी प्रेमानेच बोलतोय. माझं हे कडू म्हणजेच प्रेम आहे. बाकी सांग पल्लवी, खुश आहे आज ऑफरला येऊन? मला वाटत नाही तुझ्या चेहऱ्यावरून बघून. आज म्हणजे दिवसभराचा प्लॅन पावभाजी आम्हाला लय काय काय होतं. आज एक मंदिरात जायचं होतं अगेन, पण काही कारणास्तव आम्हाला जमले नाही. पावभाजी खाली आणि पावभाजी खाल्ली आणि गपचूप झोपलो. ते खूप सारं उकडतंय करण्याची. मला मोपलची सवय ही. तुम्ही सागर मलाही साखरेने लावली. मला म्हणजे माहित होत, पण मला हे का कन्सेप्ट आता तुला माहिती पडलं इथं आहे ना, इथं जिथं आलोय ना आपण, जिथं आपण माझ्या अंदाजे किती 400-500 रुपये बिल झालं असेल आपलं. तर तेच आहे ना 99 रुपयाला तर 26 तारखेला होतं माहितीये का? होतं ना आईस्क्रीम खायची. हो, पण ते आम्ही ते गर्दी देणारे माणसं नाहीत. आम्ही कसे प्रीमियम माणसं आहे की नाही? पण अंबानी नंतर आम्हीच. नाही, अंबानी नंतर अडाणी नंतर आम्हीच. गांडोळाईच. गंजोलेच. एम्बियन्स मस्त आहे यांचा, बसायला वगैरे जागा आहे. पण चांगले असतात. आणि ती पण नाईटला छोटा होता त्या सगळ्या मला घेऊन बाहेर बसायचं. आम्ही लोक बाहेर खायचो. काय टेन्शन मागून जाईल.
वाईट वाटते वाईट. डोळ्यात पुरून टेस्टली करायची कधीतरी येईल का वेळ अशी चिमटी जेव्हा अशी गावशील ना एवढं अशी वेगळी विसर भोरळपणा की येणार जो माझ्यात थोडा थोडा विसर भोरळपणा आलाय तर तुमच्यामुळे झालं. लक्षात ठेवा रेकॉर्ड होत्या नक्कीच भेटू आपण एक दिवस. हम्म. तेव्हा जर गावल ना चिमटी तर ऐसा करके माझं एवढंच म्हणणं आहे सत्य ऍक्सेप्ट करायची. मी जर तुला ऍक्सेप्ट करू शकते Direct. सत्य काय माझ्यासाठी. सत्य ट्रू ट्रू सत्य नाही सत्य ट्रू ट्रू तुझं नाव सांगितलं पाहिजे ना लवकर झालं असतं बघ. त्यात ते तर जाऊया एवढं आपण मॅपल ट्रेड नाही का पाहिजे जेवण खाऊन गेलंय सगळं जेवण वगैरे सगळं झालंय. काय सुचलं की चला रॅफलला. एवढे चॉकलेट लवर एवढ्या- नाव ठेवतोय आपण. एवढ्या इच्छा मी पल्लवीच्या पूर्ण करत असतो. आहे की नाही मी आयडियल हजबंड. आहे हे मी पण ऍक्सेप्ट करते आहे. यार इथे नाही म्हणत नाही भांड्याला मजा येईल अशी गोष्ट. काय रे काय कुठलं तिथे दाखव ना. अच्छा ते कॅन्सल झाले ना. तुमचं फिश प्राणी अशा प्रकारे कुनाफा आणि तिचे फेवरेट बिस्कॉप. मी नवीन नवीन ट्राय करत असतो. हा ना याच्या गवताची लागते. पुन्हा पण ना फिश टाकून छान लागते. मिक्स आहे चॉकलेट आणि पण छान लागते क्रंची लागते. ऍपल म्हणजे काय असतं बेसिकली दोन्ही साईड म्हणून दोन्ही साईडने ब्रेड क्रीम आणि काय विचार म्हणता का मम्मा गरजेची काय ग राफल काय सांगत होती. ब्रेड तयार केलेला म्हणजे आपलं जे केकचं बॅटर असतं तेच टाकलेलं असतं. राफल मशीन येतं बेसिकली. मध्ये काय असतं आपलं आता मी बिस्कॉप घेतलं बिस्कॉपचं ते बिस्कॉपची क्रीम मी बघितलं. मी तुम्हाला व्हिडिओ नाही काढला मी. बिस्कॉपची क्रीम असते क्रीम टाकलेलं आहे. चीजची क्रीम असते हा. आणि वरती वरतून बिस्किट बिस्कॉपचं ते टाकलेलं असतं. मला वाटतंय आपल्याला कोणा आवडेल पण कोणा नाही ना. नाही माझं मला हेच खायचं. कसली आहे पल्लवी तेच खा. आपण खूप आत्मान मारले मला क्रंची विषय जाऊ बघ प्रेम आहे जेवण ना म्हणून हे लक्षात लागलं. आय डोंट नो हा बेस थोडा कंटिन्यू लागला. खरंच जितकं गोड म्हणतात ना आपण ते ट्रिपल चॉकलेट वगैरे ते लईच गोड असतात. इतकं गोड आहे फक्त गोड आहे. स्टार्टिंगचा एक बाईटच चांगला लागतो. हे गोडच हे नाही. गोड नाही बिलकुल गोड. हे तर बिलकुल नाही तेव्हा ते थोडं लागतंय. म्हणजे ते आवडलं मी हा कन्सेप्टच माझ्या जेव्हा सागरला दिले मी जेव्हा नाही तेव्हा माहीत झाला का असं पण असतं काही जेव्हा आणतंय त्याच्यानंतर ते काही मित्रांसोबत बाहेर गेले. तिला पार्सल घेऊन जायचं म्हणजे ते आधी मी खूपच लहान होता म्हणजे तेव्हा 6 महिन्याचा नाही 6 महिन्याचा 1 वर्षाचा असेल. आणि त्याला बाहेर घेऊन पडतच नव्हतं कधीच पडत नव्हतं. आणि म्हणजे वर्षभर जरी माझं आयुष्य नुसतं घरात होतं. घरातच होतं मी बाहेर गेलो. इव्हन मॅगडीला वगैरे जरी गेलो मित्रांबरोबर जायचो मी. आणि तिला काय आवडायचं तर काय ना चीजी फ्राईज तेवढं आणलं. किती लेट झालं ना तेवढं घेऊन जायचं सगळ्या रात जायचं. मग फार बाहेरला टाकलं काहीच फरक नव्हता पण छान एकदा तुम्ही तरी ट्राय करा. आणि हा हा हे सांगायचंय
याच एक भरलेलं निघत होता तो बाऊल. हा ते काय ते चॉकलेट पाऊल नाही काय येतो वर्जन आजची घाण आम्हाला परत संबंध नाही. पण खूपच म्हणजे इतका गोड 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 संगमनेरमध्ये खूप घाण लागलेला आम्हाला. त्यानंतर आम्ही ते हेटच करायचो. पुण्यात जेव्हा खाल्ला करायची वेळ आली. पुण्यात एकदा खाल्लेलं आपल्या ताईचा ते तिने चांगले लक्ष्मी चौकात. खरंच वॅफल आहे वॅफल आणि बेल्जियन वॅफलच छान आहे. बाहेरचं मला आता पण तर बिलकुल खाऊ नका. खूप घाण नुसती साखर क्रीम घाणेटी क्रीम मी तर म्हणा लोकल वाली. आणि जर तुम्ही पहिल्यांदा ट्राय करणार आहे मी एक टिप देतो कधीच डेजला येऊ नका. वॉफल डे वगैरे असतं तेव्हा नाही, बिलकुल येऊ नका. थोडे पैसे एकदम आता पण घाण असतं त्यावेळेस. पण बाकी म्हणजे घाण म्हणजे काही क्वालिटी कॉम्प्रोमाइज नसतं पण खूप गर्दी असल्यामुळे तेवढी क्वालिटी ते देऊ नाही शकत. बाकी ओके थँक्यू अमित. आवडली ना? छान होतं खरंच छान होतं. आणि हे जी मी मला हे ते मला काय वाटायचं पूर्ण बिस्कटची क्रीम लावतात पण चीज लावतात चीज स्प्रेड. आणि ते आपण एकदा पुन्हा खायला जाऊया. पुन्हा खायला जायचं यार. अरेबियन बाईट्स म्हणून मस्त आहे तिथं. मी लास्ट टाइम गेलेलो पिझ्झा खाऊन आलो तिथे. चला निघूयात मग. गाडी आणि यांना बघून आमची जाम फाटली. पिल्ला डायरेक्ट उचलूनच घेण्यात आले. रिस्कच नाही घ्यायची. तर असं आहे आता नेक्स्ट डिलिव्हरी झोमॅटो हो झोमॅटो स्विगी पण घासपूस खायला सबवेला. कोणतं घासपूस? हा ते सबवेला घासपूस नाही तिथं जरी हेल्दी तरी मिळतं ऍटलिस्ट. सबवेत आलं तर मला विचारा की छान ऑर्डर सांगाल तुम्हाला. तर मला सागण शिकवलेली. कॉफी घेऊयात? भूक नाहीये पण ना भरलंय पोट. बघा गाडीत बसलं डिसाईड कर. त्या दिवशी जे आणलेलं ते खूप गोड होतं. त्या दिवशी म्हणजे त्या याच्यातून ना एसी लावू देवा लगेच गरम झालं. साऊथ वे कॉफी मध्ये म्हणजे गणलेलं आज साऊथ वे म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल ते. तिथं आम्ही पिझ्झा वगैरे खाल्ला तिथून तुम्ही वॉफल आणलेलं कारण आमचं भांडण झालेलं आणि मला राग हे करायचं. पण मी इकडे आलेलो तेव्हा बेल्जियन बंद होतं. म्हटलं कुठून तरी न्यावं लागेल. मी गुगल केलं तिथं साऊथ वे कॉफी होतं. मी तिथून नेलं लागलं. राग गेला पण नाही पडलं. राग केला पण ते म्हणजे ज्या दिवशी रागत तेव्हा मी तुम्हाला नाही काय म्हणले. दुसऱ्या दिवशी म्हंटल तो त्या दिवशी नाही म्हटली काही का गणले वगैरे काही. दुसऱ्या दिवशी म्हंटल की खरंच असते म्हणजे नव्हतं ओके ओके होतं पर लयच कधी नसलं ना तसं ते. पण हा जे केक बाउल जो काय केक बाउल डेझर्ट बाउल मध्ये मी स्वतः केक बनवते तर मला माहिती डेझर्ट बाउल मधले मध्ये जे टाकता ना आपला केकचा बेस जो बनवतो ना त्याचा चुरा करून टाकता. वरती चॉकलेट म्हणजे खाली पण एक चॉकलेटचा लेअर देता वरती पण त्याच्यावरती एक चॉकलेटचा लेअर दे आणि ते रंगीत रंगीत ते शेवयांसारखं मी केक वरती वापरायची पण ते माझ्या कस्टमरला सुद्धा ते आवडायचं नाही त्याच्यामुळे मी ते बंद केलेलं. आणि ते त्यात टाकता त्याच्यामुळे ती कडवट चवी त्या शेवया म्हणा साखरच काय ते बॉल वगैरे असतात आणि डेकोरेशन साठी वापरतात ते त्यांनी कडवट चव अजून येते म्हणजे पूर्ण चव जाते ते. माझं तर म्हणजे किती 100 पैकी मी तर म्हणेन 99% तुम्ही तो डेझर्ट बाउल तर खाऊच नका. म्हणजे नाही मला पण एक्स्ट्रा गोड लागलेला तो. चव नव्हती लागली त्यात काय अशी म्हणजे मी 2 दिवस साखर क्रीम एवढंच खाईन इच्छा नाही झाली परत खायची असं झालं रे. असं आमचा एक्सपिरियन्स होता. जनरल जर याला समराईज करायचं झालं ना चांगल्या ठिकाणी खा चांगलं लागतं. वाईट ठिकाणी खा तुम्हाला अनुभव वाईट होता मग तुम्ही चांगली गोष्ट पण खाणार नाही असं आम्हाला तरी अनुभव आलाय. पण दिवसातून आहे ना मला तुम्हाला भूक लागली का तुम्हाला काही खायचं का हे खूप कमी वेळाच्या ती पण नीलला शिकली. आणि नील म्हणतो अगं मम्मू सारखं नको विचारू हात भरण तुझा. तर अशा प्रकारे आम्ही आता घरी पोहोचलोय. हा व्लॉग खूपच छोटा होणार आहे कारण आमचं 2 स्पॉट राहिले. एक पाणीपुरी होता ना अजून एक काय होतं पाणीपुरीच होता. नाही कॉफी घ्यायची होती कॉफी मला. तर ते 2 स्पॉट राहिल्यामुळं म्हणजे राहिले म्हणजे ते बंद झालं पाणीपुरीवाला पण बंद झाला. जाऊ द्यात मी गावाकडची असून मला हे व्यापल हा प्रकार इथं आल्यानंतर कळाला.
ते अमित मुळे आणि अमितचे फ्रेंड मुळे कळाला. आणि पण तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. गाववाली कुठे जाणार ट्राय करायला? जनरली लवकर आपल्या गावाकडे संगमनेर मध्ये आहे, पण एवढा कुठं छान ते- नाहीये. भेटतो ना, सुरभीला भेटतो ना. सुरभीला भेटतो, सुरभीला खूप छान. नाही, सुरभी ट्राय नाही केला ना आपण वाफल. सुरभीचा वाफल ट्राय नाही केला, पण तिथे मिळतो एवढं माहितीये. केलेलं ना आम्ही इथे नाही एकदा. ना. एकदा केलेला नील नाही सोबत ना. आलेला आपण केलेला आम्ही. अगं तिथं आपण पिझ्झा घेतले, सँडविच घेतलेलं आणि हे घेतलेलं, ड्रिंक घेतलेलं, ते मॉकटेल घेतलेले. वाफल पण घेतलेलं आपण. नाही घेतलं का वाफल? मला आठवलं असतं. नाही, त्याचा व्हिडिओचा व्लॉग आहे वाटतं ना, ते दिसेल ना. पण केले आहे. तिथं आहे वाफल सुरभीचा आहे. वाफल आहे, चांगले. केस वाढलेत माझे. पल्लवी वाढू का? मी चिपऱ्या करू का? माझ्या याच्यात का तर आहे ना. कातर आहे तर आपले आपले पहिले कापा. आपल्याला मोठे करायचे, पण आपल्या नवऱ्याला मोठे नाही करून द्यायचे. करा जे करायचं ते कर, नका डोकं खाऊ. असं म्हणून घ्यायचं असतं गाईज. जर तुम्हाला माहित नसेल ट्रिक्स अँड टिप्स तर आस्क मी. आय एम होल्डिंग 3 years of experience in married. जाऊ दे आता, सुचाना मला शब्द बेसिकली त्याचा. मॅरेज लाईफ. मॅरेज लाईफ पण म्हणता येईल, किंवा मॅरिड एक्सपिरियन्स. बेसिकली मॅरिड, काय म्हणता ना, तो थकलेला हारलेला माणूस. तुमच्या जीवाला जीव देणारे मित्र म्हणतात. माझे- घराच्या बॉक्स मधून बाहेर नाही जाऊ शकत, कारण तुझ्या बायकोने बांधून ठेवलेले. असं नाही म्हटले ते काय म्हटले? काय मी म्हटले? त्याला म्हटलं, सागर मैं उडना चाहता हूँ. तर तो म्हणतो, तू नाही उडू शकत. तू उडायला लागला की तुझी बायको तुझे पाय खाली ओढून घेणार. म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे भाऊजींचं, की बायको कधी पाय माग नाही ओढत, कायम सपोर्टच आता त्याला हे करते. नव्हतं माहिती का तो स्पीकरवर आहे. त्याच्यामुळे तो रियालिटी बोलून गेला. ठीक आहे, जे असेल ते बायकोचा असेल. सपोर्ट आहे, पण बायकोला जर कधी म्हटलं ना, मला बर्गर खायला जायचंय, बायको अशी नाही म्हणत का हो जा 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 तिकडे, काय करायचं ते करा. म्हणजे याचा अर्थ काय असतो गाईस? नो. मग नो तर समजून घ्यायचं ना, कशाला जायचं उड्यामध्ये. एकदा आम्ही बर्गर खायला फुल पावसात कॅम्पला गेलो. ज्यांना माहित असेल कॅम्पचा बर्गर. तुम्ही सुद्धा एवढं डोकं लावणार नाही की ते असं 100-150 रुपयाचा बर्गर, त्याच्यासोबत काय घेऊन आले. मला म्हंटले बर्गर खायला चाललोय, बर्गर सोबत आणला 70-80 हजाराचा iPhone 16. कारण ऑफर छान मिळाली आणि ती. तिथून मला फोन करत्या, फोनची ऑफर आहे, छान आहे, आणि घेऊन येतय. गेले कशाला? बर्गर घेऊन खायला. येतो. विचारलं मी एकदम प्रेमात विचारलं, पल्लवी घेऊ का? पल्लवी घ्या ना, घ्या. आता अशी म्हणतीये, म्हणजे तुला जर एवढा जळफळाट होता माझ्यावर, का असं केलंस तू? नसता घेतला मी, 17 घेतला असता. की बाबा मीच म्हंटले घ्या. ठीक आहे, करूया तिथेच एंड मग. एवढ्या स्वीट नोटवर माझ्या बच्चांनी पण मला किशी दिली. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. अजून कुठे द्यायची? थँक्यू बाळा, लव्ह यू. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. तुम्हाला जर पत्ता पाहिजे असेल, ऍड्रेस पाहिजे असेल, लिंक पाहिजे असेल तर सांगा, ती पण देतो. बेल्जियनला कुठल्याही जात चव सेमच असते, पण जर पर्टिक्युलरली PCMC मधला पाहिजे असेल तर सांगा, मी सांगतो. त्यांनी तिथे बसायला जागा आहे. संगमेरवाल्यांनी सुरभीला जा, तिथे खरंच आहे, खूप छान वाफल आहेत. मला खूप जास्त ठिकाणी मिळाले नाही संगमनेरमध्ये. तुम्हाला माहित असेल संगमनेरमध्ये कुठे आहे तर सांगा. आय वुड लाईक टू ट्राय. बाळा, एवढं नको प्रेम दाखव. त्यांना माहिती एवढं प्रेम नाही तुझं माझ्यावर. तुझ्या आईवरच. तुला कोण आवडतं, पप्पा का मम्मी? हा, मग कशाला मला पप्पा घेतो माझ्या? जाण तुझ्या मम्माकडच. नाही आवडत तुला पापा. तशा नोटवर आपण एंड करूया व्लॉगचा. व्हिडिओ कसा भेटूयात वाटला next. ते सांगा. आणि व्यापल एकदा ट्राय करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्ह्यूज तुमचे जास्त येत आहे, पण लाईक्स कमी पडताय, त्यामुळे लाईक्स करत चला. आणि कमेंट्स मध्ये सांगा ज्यांनी व्यापल ट्राय केले त्यांना कसं वाटलंय ते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब किती वेळा करायला सबस्क्राईब करायला लावणार आहेत, पण करा. ती म्हणते तर करा.
चालेल चलो बाय बाय भेटूयात Bye नेक्स्ट bye. ब्लॉग मध्ये